नमस्ते मैत्रिणींनो. तर मी आता एक व्हिडिओ टाकला होता की डीप गळा असेल तर तो कट कसा करायचा. तर बऱ्याच जणांनी प्रश्न विचारले की तुम्ही शोल्डर किती घ्यायचं. तर मी तुम्हाला त्या शोल्डरविषयी आणि डीप गळा कसा हे करायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ आता बनवत आहे. हे बघा मैत्रिणींनो, आता तर मी हा बेसिक असा एक पॅटर्न आखून ठेवलेला आहे ब्लाऊजचा, जो आपला बेसिक असतो तो. ओके. तर आता तुम्ही काय करायचं आहे की आता समजा आपण इथे छाती 36ची घेतलेली आहे, तर इथे आपण 36चा चौथा भाग 9 टाकलेला आहे. ओके. तर 36चा चौथा भाग 9 टाकला आहे, तर आपल्याला हा आर्मोलही लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे इथे 9ही आले पाहिजे, 36चा चौथा भाग 9 आला पाहिजे. आता आर्मोल समजा आपली आहे 16ची, तर 16चा इथे अर्धा आर्मोल आपला राऊंडमध्ये 8 आला पाहिजे. इथे दोन्ही पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. मागे जर डीप गळा असेल, डीप गळा कशाला कुठून मोजतात, जर तो 8च्या पुढे असेल, 8 9 10ला डीप गळे बोलतात. तर समजा आता जर गळे जसजसे आपले मोठे मोठे होत जातात तसं आपलं शोल्डरही अर्धा अर्धा इंचानी इथे कमी होतं. ओके. कारण का आपल्याला शोल्डर कमी घ्यायचं. जर आपण मोठं शोल्डर घेतलं आणि गळा जर एवढा मोठा 10चा 11चा असेल तर शोल्डर उतरू शकतं. तर आपल्याला ह्याची काळजी घ्यायची. आणि त्याचबरोबर तुम्हाला मुंड्याची काळजी घ्यायची, कारण राऊंड मुंडा इथे फिक्स झाला पाहिजे. ओके. तर माप काय आहेत, छाती 36, राऊंड मुंडा काय आहे, राऊंड आर्मोल काय आहे 16, आणि बॅक नेक काय आहे समजा 10 आहे. तर आपल्याला ह्या 3 मापं जी आहेत बॅकची त्याची काळजी काय घ्यायची. राऊंड मुंडा 16 म्हणजे आपण हाफ कटिंग करतोय ना, तर इथे 16चा अर्धा किती येतो, 8 आला पाहिजे. आणि चेस्ट 36 म्हणजे 36चा चौथा भाग येतो इथे 9 इंच. तर इथे 9 इंच आलं पाहिजे. आणि राऊंड मुंडाही याच्यामध्ये फिक्स झाला पाहिजे 8. आणि तर समजा बॅकने किती आहे 10, आपण 10 टाकला. राऊंड मुंडा किती आहे 16. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, चेस्ट किती आहे 9 इथे 9 इंच टाकायचे. ओके. इथे आपण 9 इंच टाकले. आणि 9 इंच टाकल्यावर आता आपल्याला हा राऊंड मुंडा मोजायचा आहे. 1.25 इंचाचं मार्किंग केलं, हा राऊंड शेप दिला आपण. आता आपल्याला मोजायचं आहे इथे अर्धा इंच आपल्याला सोडून, कारण का हे शोल्डर पट्टीमध्ये जातं. अर्धा इंच सोडून आपल्याला बघायचं आहे इथे 8 होतंय काय बघा. इथे 8 फिक्स झालेलं आहे बरोबर. हा मुंडा आहे 8, 16चा मुंडा आहे. 8 एक 8, 8 दुने 16, तर 8 इथे फिक्स झालेलं आहे. ओके. आणि आपली छाती ही 9 इंचाची आहे. आता हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. आणि आपण इथे 5.5 इंचाचं काय घेतलं, शोल्डर घेतलेला आहे. म्हणजे हा शोल्डरही फिक्स झालेला आहे. ओके. शोल्डर आपल्याला 5.5 इंच, कारण का गळा आपण किती घेतला आहे 10 इंचाचा. आता आपण समजा इथे गळा मी 1 इंच वाढवते, 11 घेतला आहे. आणि शोल्डर आपल्याला 5.5 इंच आहे. शोल्डर 5.5 इंच आहे, गळा आपण 11 घेतला आहे. शोल्डर आपण तेवढंच ठेवलं तर 1 इंचाने आपल्याला हा गळा वाढलेला आहे. तर हा गळा इथून शोल्डर हे उतरू शकतं. म्हणून आपल्याला काय करायचं, इथे अर्धा इंचानी कमी करायचं. हा आता अर्धा इंचानी कमी झाला. ओके. हा अर्धा इंचानी शोल्डर कमी झाला. तर आपल्याला इथे मुंडाही आपल्याला बघायचा आहे, मुंडाही चेक करायचा आहे. ओके. हे बघा, तुम्हाला मी एक उदाहरण देते. हा राऊंड काढला. आता इथून आपण मुंडा मोजूया किती आहे. 8 येतोय का बघूया. 8 पेक्षा जास्त येतोय. तर 8 पेक्षा जर मुंडा जास्त येतोय तर इथे पाठीमागे फुगा येऊ शकतो. ओके. तर आपण काय करायला लागणार, आपल्याला हा जो सरळ मुंडा आपण किती घेतलेला आहे 6.25 इंचाचा, तो आपल्याला इथे अर्धा इंचाने कमी करायचा आहे. हे बघा असा हा अर्धा इंचाने कमी केला. आता ह्या टोकापासून आपण 1.25 इंचाचं मार्किंग घेऊया.
आता हे मार्किंग आहे. 1 मिनिट मी चॉक चेंज करते. आता आपण काय केलं, मुंडा हा अर्धा इंचानी कमी केला. हा सरळ मुंडा आपण अर्धा इंच, म्हणजे हा कितीचा आहे 6चा आहे, तिथे 5.5 घेतलेला आहे. ओके, तर इथून आपल्याला ह्या पॉईंटपासून 1.25 इंच मार्किंग आपलं घेऊया, जे मगाशी घेतलं तसं. आणि हा आपण राऊंड असा मुंड्याचा देऊया. आता हा मोजूया, इथे येतोय का बरोबर. हे बघा इथे येतोय. इथे 9 इंचाचं आपण छातीचं मार्किंग आहे. हे बघा. ओके, आता इथे बघा. तर ही अशी ॲडजस्टमेंट आपल्याला शोल्डर, बॅक, गळा आणि मुंड्यामध्ये करायला लागते. आता इथे गळा रुंदी, इथे शोल्डर पट्टी आपल्या आवडीनुसार घ्यायची असते. तुम्ही कितीही घेऊ शकता, 3 घेऊ शकता, 3.5 घेऊ शकता. समजा तुम्ही इथे शोल्डर पट्टी 3ची घेतली आहे, 3ची घेतली आहे, तर ही गळा रुंदी बघायची आपल्याला, चेक करायची आहे. कारण 2च्या पुढे ही गळा रुंदी जाऊन द्यायची नाही. जर 2च्या पुढे गळा रुंदी गेली डीप गळ्यांना तर शोल्डर उतरू शकतात. तर हे आहे महत्त्वाचं टिप्स मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक करायला विसरू नका आणि फॉलोही करायला विसरू नका. बाय.